हे चालतंय. नमस्कार. आपण आलेलो आहेत आंबेगाव तालुक्यातील पळष्टिका या ठिकाणी आपल्या पाठीमागं पाहू शकता सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मंचर या संस्थेच्या माध्यमातून हे अनाथ व निराधार मुलांचं बालगृह या ठिकाणी चालवलं जात आहे आणि याचे संस्थापक संचालक सर्वस्वा म्हणजे इथं आपल्याला पंधारे सर आहेत. पंधारे सर नाव काय संपूर्ण? माझं विलास रमाकांत पंधारे. तर विलास पंधारे सरांची बरोबर बरेच दिवस चर्चा आम्ही ऐकून होतो. इथे एक पाठीमागं त्यांनी एक डोंगर रांगेच्या खाली एक आश्रम चालू केलेला आहे आणि आता इकडं पुढं पण बोर्ड लावलेला आहे वृद्ध माता पिता आनंदाश्रम. आनंदाश्रम वृद्धाश्रम ही संकल्पना माहिती, आनंदाश्रम ही संकल्पना पहिल्यांदाच आपण पाहतोय. तर सर हे कधीपासून स्टार्ट केले? कोणते हे? आता याला झाले 14 वर्ष झाले साहेब. याला जे संगोपन केंद्र आहे मुलांचं 14 वर्ष झाले आपण चालू केलेली. त्या ह्या क्षेत्रात कसं काय आलं? या क्षेत्रात असं झालं का, पहिले मी आण्याला जे अपंग कल्याण केंद्र होतं त्या ठिकाणी जवळजवळ मी 13 वर्ष सर्व्हिस केली आणि त्या ठिकाणी सुद्धा मी कला शिक्षक म्हणून काम करत होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शिक्षक होतो, माझी बायको शिक्षिका आहे आणि सत्य वस्तुस्थिती अशी का मी माझं लहानपण फार गरिबीतून गेलेलं आहे. त्याची प्रत्येक गोष्टीची जी काही मला जाणीवी म्हणजे गरीब असताना जे काय चला बोलत म्हणजे काय परिस्थिती आपली गरीब असल्यामुळे आपल्याला कोणाचा आधार नाही किंवा काय नाही या गोष्टीची मला जाणीव होती आणि त्या जाणीवमुळं मी नंतर गरिबीवर अक्षरशः मी म्हणजे गावात असताना सुद्धा मी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. गाडीच्या भोवती मी बिळीचे पुढे वगैरे विकलेले आहेत. कसं बसं करून 10वी पास झाल्याच्या नंतर मी पुण्याला सुद्धा ज्यावेळेस माझा अभिनव कॉलेज नंबर लागला सर, तर त्यावेळेस विद्यार्थी सहाय्यक समितीला असताना सुद्धा मी 2 रुपये तासाने बी एका वृद्ध दाम्पत्याला पेपर वाचून दाखवायचं काम केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात माझा जो जीवनाचा सगळा जो प्रवास झाला सगळा संघर्षमय झाला. म्हणजे मला कुठं असं सुख असं जीवन जगताना तारुण्यात म्हणा काय असं कॉलेजचा आनंद पैशामुळे मला काही घेता आलेलं नाही. आणि ज्यावेळेस माझं मी पूर्णपणे कॉलेज झालं त्या परमेश्वर कृपेने मला आण्याला कायमस्वरूपी समाज कल्याण विभागातर्फे मला चित्रकला शिक्षक म्हणून मला नोकरी मिळाली. आणि अजून एक बाकीची गोष्ट असं का मला मी सर्व्हिसला असल्यामुळं मला बायको बी नोकरीवाली मिळाली. आणि संघर्षाचं फळ तुम्हाला चांगलं मिळालं. असंच नाही मिळालं का जे मी म्हणजे लाडू बांधताना मला जे 2 रुपये मिळायची समजा आणि मी सर्व्हिसला माझी बायको सर्व्हिसला अजून एक त्यात हे झालं फळ चांगलं झालं का 5 वेतन आयोग लागू झाला. बरोबर. म्हणजे 5 वेतन आयोग लागू झाल्यानंतर जे ठीक आहे म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. आता हे पाठीमाग हे मुलांची कपडे वगैरे वाळत असतील. किती मुलं राहतात या ठिकाणी? आता टोटल 51 मुलं आहेत सर आपल्याकडे. किती ते किती वयोगटातील? सगळे 7 ते 18 वयोगटातील. 6 ते 18. आणि ही सगळी निराधार मुलं का? अनाथ निराधार मुलं सर. दोन्ही मुलं आहेत आपल्याकडे. अनाथ आहेत तर निराधार आहेत. अनाथ म्हणजे ज्याला आई वडील अनाथ म्हणजे पूर्णपणे ज्यांना आई वडील नाही त्याला, आणि निराधार म्हणजे कसं सिंगल पेरेंट म्हणजे ज्यांना आई आहे तर वडील नाही, वडील तर आई नाही. ते सुद्धा कसे का आई कुठेतरी आजारी मुलाचं संगोपन करणं शक्य नाही, काळजी घेऊ शकत नाही. तर जी अशी काळजी आणि म्हणजे थोडक्यात शासनाच्या नियमाप्रमाणे जी अशी काळजी आणि संरक्षण असलेली जी मुलं आहेत ती मुलं अशी बालगृहामध्ये जी काही बालकल्याण समिती पुण्याची त्यांच्या आदेशानुसार ती मुलं या ठिकाणी पाठवली जातात. आपल्याला वैयक्तिक घ्यायचा अधिकार नाही. सरकार मान्य, शासन तुमच्याकडे पाठवणार, शासन मान्यता, शासन आणि शिक्षण वगैरे तुम्ही हे करा. कुठं शिकतात? तिथं गोडेगाव पहिल्या इथं आंबेगाव वासातलं होते, जी घटना घडली त्या शाळेमध्ये तिथं होते आणि आता मुलं ती आमोंडी शाळेत घातली जिल्हा परिषदला. तर इथं यायचं कारण म्हणजे असं आहे का तुम्हाला वाटेल का आपण संस्थेबद्दल परिचय ठीक आहे, संस्थेबद्दल आणि यांच्याबद्दल परिचय देणारच आहोत, परंतु एक गंभीर अशी घटना घडलेली आहे. एक मोठा एक लढा आहे जवळपास 1.5 वर्षापासून 8 महिन्यांपासूनचा एक लढा आहे. ते जर ऐकला तर तुम्हाला देखील एक संतापाची भावना निर्माण होईल. 8 महिने हा माणूस शासनाशी प्रशासनाने एक भांडण करत होता, रखडत होता, पण अखेर या व्यक्तीला त्या लढ्याचं यश मिळाले. काय झालं होतं? कोणत्या शाळेमध्ये ती आधी मुलं होती? ही मुलं आपली सुरुवातीला जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगावास होती त्या ठिकाणी होती आणि काही हायस्कूलची मुलं होती ती आपले आमदार साहेब दिलीप वळसे पाटील साहेब त्यांचे यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय त्या ठिकाणी होती. तर जी काय पहिली ते 4थीची मुलं जी होती आपल्या याची प्राथमिक शाळेमध्ये, तर त्या ठिकाणी काय आलं सुरुवातीला 2020 मध्ये अशीच घटना घडली होती. कोणत्या शाळेत? प्राथमिक शाळेमध्ये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसत. तर त्या ठिकाणी 2020ला अशीच घटना घडली सर. म्हणजे त्यावेळेस सुद्धा काय आलं, एका मुलाचे पैसे हरवले म्हणून गावात काय आलं, ह्या मुलांना, गावातल्या मुलांना नाही फक्त बालगृहातल्याच मुलांना गावातल्या दुकानदाराकडे नेऊन काय केलं, चौकशी वगैरे करण्यात आली. आता सुरुवातीला आश्रम आपला नावाच होता, काम नवीनच चालू होतं, मुलं त्या ठिकाणी शिकत होती आणि काय आलं मग मी त्याची तक्रार कसं आहे, मला पहिल्यापासून मला अन्याय जास्त माझ्यावर झाल्यामुळे ना
मला ते अन्यायाविरुद्ध जास्त चिडच आहे तुम्हाला सांगतो. आणि मी लगेच काय होतं, लगेच अन्यायाविरुद्ध लगेच वाचा फोडायला किंवा दाद मागायला रिॲक्ट होतो मी. आणि या ठिकाणी मी या तालुक्यात नवीन आल्यामुळं काय आलं, स्थानिक पातळीवर नको, आपली लेकरं ज्या ठिकाणी शिकतात या गावात आपल्या परिसरामध्ये आपलं उगाच रिॲक्ट झाल्यानंतर परत म्हणतील का पांढरले ॲग्रेसिव्ह आहे. त्यामुळे मी प्रामाणिकपणे सांगतो का झालेली घटना ती तिथले जे काही त्यावेळेसचे तत्कालीन सरपंच निलेश गोलब साहेब होते, मी त्यांना सांगितलं, म्हटलं गोलब साहेब असं असं लेकरांवर झाले पहा. त्यांनी ते मला म्हटले, पांढरसर एक काम करा, चला आपण मुख्याध्यापकाकडे जाऊ, काय असेल ते खरं खोटं करू. आम्ही सगळे त्यांनी मला मुख्याध्यापकाकडे नेलं, बसलो आम्ही ऑफिसमध्ये, त्यांनी त्या शिक्षकांना बोलवलं आणि ते गोलब साहेब म्हटले का मॅडम काय आम्ही पांढरसरी तक्रार करणार होते, पण मी त्याला सांगितलं का तक्रार वगैरे काय करू नका, उगाच गावची बदनामी होती, तुम्हाला त्रास होईल. तर खरं काय घडले, तर त्या मॅडमने त्यावेळेस तक्रार करू नये म्हणून त्यावेळेस त्यांनी मला लेटर पॅडवर म्हणजे त्यांनी सगळ्यांनी त्या सरपंचासमोर म्हटले आम्ही चुकलो, माफी माफी मागितली. तुमच्या जी किती मुलं त्यावेळी शाळेत शिकत होती त्या जिल्हा परिषदेच्या आंबेगाव पहिली ते 4थी पर्यंतची मुलं सगळे शिकत होती. पहिली ते 4थी जेवढी मुलं होती ना किती तेवढी. आता त्यावेळेस कसं होतं, आमचा आकडा कमी जास्त होत जातो ना. मग ते एका मुलाचं काहीतरी दप्तरातून वस्तू चोरीला गेली आणि आळ हा तुमच्या मुलावर आणण्यात आला. त्यावेळेस आणि तुमची ती लहान लहान जी अनाथ निराधार मुलं आहेत हा त्यांना असं दुकानदारांमध्ये गावभर फिरवण्यात आलं होतं गावभर का? फिरवण्यात आलो आणि काय यांच्याकडून काय तुम्ही वस्तू विकत घेतली का हा दुकान? ती चौकशी केली सर. बर त्याचा माफीनामा लिहून दिला, झालं. ती घटना झाली. त्या घटनेनंतर तुम्हाला सांगतो आता म्हणजे घटना मिटली, शिक्षकांनी माफी मागितली, म्हटलं आपला राग काहीच नाही राहिला. त्याच्यानंतर काय आलं सर, मला पोरं अधूनमधून सांगायची का संध्याकाळी आले का सर मॅडम आम्हाला प्रश्नच विचारते नाही, नंतर आम्हाला आश्रमातल्या पोरांना इकडे या, गावातल्या पोरांना इकडे बसा. काय झालं का वस्तीगृहातली पोरं आश्रमातली पोरं, म्हणजे हा जो काय भेदभाव आहे हा मुलांपुढे सातत्याने व्हायला लागला. ते कोण करायचं नक्की? एक शिक्षक. होतं का अनेक शिक्षक होते? सगळे शिक्षक, हे सगळे आश्रमातलेच पोरं सर. म्हणजे अजून तुम्हाला सांगतो, जो पहिल्यांदा कसा तो एक काळ होता का दलितांना वागणूक दिली जायची, अस्पृश्याची, तोच प्रकार. आणि त्याच्यानंतर काय आलं, आता मी काय केलं, मग मुलांच्या वया पाहिल्या साहेब. तुम्हाला सांगतो अक्षरशः मुलांचे व्याकरण जे आहेत, शुद्ध लेखन जे आहेत, वया तपासल्या गेलेत, त्या ह्या लेकरांच्या वया तपासल्या गेलेल्या नाही आणि काहीच नाही. म्हणजे थोडक्यात काय जाणवलं मला, का आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालू आहे. या बाबतीत म्हटलं आता आपण जर तक्रार करावा तर परत काहीतरी होणार, म्हणून त्याची तक्रार केली नाही. पण नंतर शेवटी जो 2020 मध्ये प्रकार घडला तोच प्रकार मला शाळेतल्या मुलांनी मला सांगितलं. त्यातला एक मुलगा आधी तर आजारी म्हणून तो इथं आहे, तो मुलगा तुम्हाला सांगू शकतो काय अडचण नाही. तर अक्षदा म्हणून एक मुलगी आहे, त्या मुलीचे 10 रुपये हरवले. अक्षदाची? हा अक्षदा किती दिवस झाले? ते साधारण 2023 ची घटना आहे, मार्च एप्रिल महिन्यातली, मार्च महिन्यातली आहे, आत्ताची ताजी 8 महिन्यापूर्वीची. ठीक ठीक. आणि 10 रुपये हरवले तिचे तेच शाळेमध्ये का? शाळेमध्ये जिल्हा परिषदेत. आणि मग अक्षदा कितीला म्हटले? अक्षदाचं कितीला आहे ते मला नाही सांगता येणार, त्या मुलाला सांगतील अक्षदा कितीला. ठीक आहे, ती शाळेमध्ये शिकत होती, 10 रुपये एका मुलाची हरवली. मग त्या अक्षदाची हरवली, अक्षदाची स्वतःची हरवली. मग काय झालं? त्यांनी शिक्षकांना सांगितलं. त्यांनी शिक्षकांना सांगितल्यानंतर शिक्षकांनी नेहमीप्रमाणे फक्त आश्रमातलेच मुलं त्यांच्यावरच आरोप, आणि त्यांनाच परत गावामध्ये दिंड काढून परत त्या दुकानदाराकडे नेऊन परत विचारपूस करण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर तुम्हाला सांगतो, सापडल्या नसल्याची गोष्ट वेगळी, पण सगळ्यात ही गोष्ट अशी झाली का संध्याकाळी त्यावेळेस मुलींनी सांगितलं सरांना, सर माझ्या डब्यात 10 रुपये निघाले. सांगा मग 10 रुपये जर मुलीची निघाली तर मुलांना फिरून काय मिळाले? म्हणजे या ठिकाणी एका मुलीचे 10 रुपये हरवले होते. 10 रुपये हरवले तर ह्या आश्रमातील मुलांनीच ते चोरले असावे असं संशय घेऊन तिथल्या शिक्षकांनी त्या सगळे गावभर फिरवलं. दुकानदार इथं तुम्ही चॉकलेट घेतलं का, काय म्हणजे जाणीवपूर्वक तिथं. म्हणजे हे जे 2020 ला ज्यांनी हे तुमचं त्या मुलांची दिंड काढली तुम्ही जे म्हणताय तेच शिक्षक होते का? तोच फरक. ते शिक्षक होते, तेच शिक्षक. हा. आणि मग तिथं पैसे त्या पुरीच्या होते डब्यामध्ये सापडले. मग काय झालं? मग मुलांनी सांगितलं असं? मुलांनी मला सांगितलं. परत मुलांनी सांगितल्यानंतर म्हटलं आता परत आता आपण जर परत तक्रार करायला गेलं का परत होणार काय? मी काय बारीक विचार केला का मुलांच्या शिक्षणावर हे लोक काय करणार, मी तक्रार केली का तेवढ्या पुरतं तेवढं ऐकून घेणार, पण परत काय होणार, मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणार, मुलांना प्रश्न विचारणार नाही. आणि याच्यामध्ये काय होणार, माझ्या संघर्षामध्ये त्या लेकरांचं नुकसान व्हायला नको म्हणून मी त्यावेळी शांततेत बसलो. ती बी चूक तुम्ही पोटात घातली? नाही विला नाही, कारण माझ्या लेकरांचं माझं लेकरांचं भविष्य महत्वाचं होतं ना. माझा संघर्ष त्यावेळेस माझा महत्वाचा नव्हता. पण त्यानंतर ज्यावेळेस मला मी अशी चर्चा करता मुलांनी विचारलं तर मुलांनी मला एक दिवस सांगितलं, अहो सर आमच्याकडून जवळजवळ गेले अनेक दिवसापासून सगळे शिक्षक लोक आम्हाला संडास साफ करून घेतात. मग ते सगळी पोरं एकत्र केली, त्यांना एक दिवस विचारलं. संडास म्हणजे शाळेतलं? शाळेतले संडास.
सार्वजनिक हा, यांना सुपली दिली, यांना खराटा दिला, पावडर दिली, जस्ट. आणि मुलांना विचारलं मी, कारण तुम्हालाच कसं सांगितलं म्हणे, ते आमची मॅडम म्हणतात तिथं कोण दुसरं वापर करीत नाही, तुम्हीच लोक वापर करता, तुम्हीच पोरांनी धुवून काढायचं. अक्षरशः बारकल्या पोरांनी ना सर ते संडा समजलेत ना, म्हणजे ते लहान लेकरू आहे, त्या लेकरांनी मला जेव्हा सांगितलं ना का मला आहे ना का ते खडे अशी हाताने काढायला लावले सर, म्हणजे संडाच्या भांड्यामध्ये हात हात घालून घालून. हा, ती अशी संडाची घाण काढायला घाण लावली. काढायला लावली सर. तुम्हाला दोन ती लहान लेकरं जसं त्या लेकरांनी सांगितलं ना, म्हणजे प्रभू रामचंद्राला समोर सांगतो मी, त्यावेळेस मी निर्णय घेतला काय ते तिकडं काय होईल ते होईल, पण बस आता इथून पुढचा अत्याचार सहन करायचा नाही. आणि मी तात्काळ लगेच ना झालेल्या घटनेबाबत गोडेगाव पोलीस स्टेशन पासून तुम्हाला सांगतो शिक्षणाधिकारी, माननीय आयुक्त साहेब, जिल्हा महिला बालकल्याण समिती, बाल हक्क संरक्षण आयोग, तुम्हाला सांगतो सगळ्या लोकांना रिसर तक्रारी पहिल्या पाठवून दिल्या मी त्या ठिकाणी. 8 महिने झाले. 8 महिने झाली. तर आता ते शाळेमध्ये तर सगळीच आसपासची किंवा स्वतः त्या गावातली लोक, कोणती शाळा ती तीच आंबेगाव मधलं कुठलं, आंबेगाव वसत, आंबेगाव वसत मधले जिल्हा परिषद शाळेतला प्रकार आहे. एकदा 2020 ला प्रकार घडला, 2023 ला घडला, मुलांना दिंड काढण्यात आली, पैशाचं चोरले असतील म्हणून आरोप आता हे सांगण्यावरून हे म्हणतायत. परंतु याला कळच असा झाला का ज्यावेळी त्या मुलाला संडासामध्ये हात घालून ते स्वच्छता खराट्याने साफ करायला लावले, पर भांड बिंड सगळं पर प्रश्न असे. बरोबर, आता ठीक आहे, स्वच्छता करणं काही चूक नाही, आसपास परिसर स्वच्छता ठेवणं, शारीरिक शिक्षण वगैरे याचा हेच आहे. परंतु असं काय वाटतं का बाबा जाणीवपूर्वक संडास साफ करायला लावली यांनाच? साहेब बघा, माझं काय म्हणणं आहे, गवत उपटलं, स्वच्छता करून घेतली, बाकीचं काय करून घेतलं, गोष्ट वेगळी. पण जी गावातले मुलं आहे त्यांना बाजूला ठेवून केवळ चोरी झाली तरी आश्रमातलीच मुलं न्यायची फिरवायला, संडास साफ करायचं म्हटलं तरी बालगृहातलीच मुलं न्यायची. मग थोडक्यात काय हा प्रकार काय हा सगळ्यांनी मिळून जर केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संडास साफ करणं म्हणजे तसं पाहिजे तर हे मला नाही वाटत कुठं कोणत्या म्हणजे शाळेमध्ये किंवा शिक्षण खात्यामध्ये असं असेल का मुलांकडून संडास साफ करून घेतली जावी म्हणून. बघ, तुम्हाला मुलांनी सांगितलं, हा मुलं तुम्ही ठीक आहे तक्रार वगैरे पोलीस स्टेशनला गेली, हा गोडगाव कोणी केलं ते, कोणत्या शिक्षकांनी केलं असं कृत्य? ते तुम्हाला सांगतो कोकणे मॅडम आहेत, त्यानंतर रायबोली मॅडम आहेत, डोके मॅडम आणि डोके सर, असे 4 जण. हे संगणमताने यांचं चालायचं का असं मुलांना असं वागणूक हा देणं, वागणूक विशिष्ट मुलं आहेत म्हणून? हा, त्यात अजून एक मॅडम आहेत त्यात म्हणजे मिडगे मॅडम म्हणून आहेत त्या. पण त्या कसं त्या मुलांनी त्या काही सांगितलं नाही त्या बाईंच्या विषयी बिचाऱ्या. म्हणजे मुलांनी ज्या शिक्षकांची नाव घेतली त्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार दिली? तक्रार केली साहेब मी रिसर. काय मग ते तक्रार दिल्यानंतर मग काय फेस करावं लागलं तुम्हाला? तक्रार दिल्यानंतर बरंच फेस करावं लागलं मला. त्यात एक आहे फक्त का म्हणजे मला पाठपुरावाच करावा लागला. ज्यावेळेस मी जिल्हा महिला बालकल्याणकडे तक्रार अर्ज केला तिथं मला सारखं वारंवार पत्रव्यवहार करावा लागला. बाल हक्क संरक्षण आयोगाचे त्यांना बी मला सांगावं लागलं, साहेब काय करायचं मुलांना जर न्याय नसेल मिळत एक काम करू का, मग डायरेक्ट म्हटलं संस्थाच बंद करून टाकू का काय. तर ज्यावेळेस अशी भूमिका मी घेतली त्यावेळेस काय झालं, जिल्हा महिला बालकल्याण जे काय विभाग आहे पुण्याचा त्यांनी काय केलं सर, एक कमिटी स्थापन केली नियमानुसार. म्हणजे कमिटी म्हणजे जिल्हा जे बाल अधिकारी आहे, बाल कल्याण अधिकारी विभाग, हा पुण्याला ऑफिस आहे त्यांचं, अगदी बरोबर, त्यांनी कमिटी स्थापन केली आहे चौकशीवर. हा, काय झाली का चौकशी? हा, त्या कमिटीमध्ये सगळे जबाबदार महत्वाचे लोक होती. म्हणजे त्यात DCPO म्हणजे डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर हे होते, जिल्हा महिला बाल विकास विभागाचे परीक्षा अधिकारी होत्या, त्यानंतर ज्यांना कोर्टाचा दर्जा आहे बाल कल्याण समितीची तर त्या अध्यक्ष अंबिका मॅडम त्याच ठिकाणी होत्या. त्यानंतर तिथले जे काही बाल कल्याण समितीचे जे लिगल ऍडवायझर आहेत परेश खाडीलकर म्हणून ते साहेब होते. हे 4 जबाबदार व्यक्ती या ठिकाणी इथं आल्याच्या नंतर त्यांनी ती मुलं सगळी ती त्या आपलं हे ना आनंदाश्रम त्या बाजूला सगळ्या मुलांना त्या ठिकाणी नेलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी जी काही चौकशी केली ती, कारण त्यांनी मला तिथं थांबून नाही दिलं. म्हणजे मुलं आणि ती समितीतले लोक तेवढे गेले तिकडे, बाकी कोण नाही, बाकी कोण नाही. विचारपूस केली सगळी केली आणि त्यांनी तो अहवाल यांना सादर केला जिल्हा महिला बाल विकास विभागाला. आणि त्या अहवालामध्ये तो अहवाल मी माहिती अधिकाऱ्याद्वारे मागून घेतला आणि त्यावेळेस मला कळलं का त्या अहवालामध्ये जे काही मुलांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये सर त्यात नमूद केलेलं आहे. ती जे मुलांनी संडास साफ केलं किती वर्षाची होती? सगळी अल्पवयीन मुलं होती साहेब तिथं, सगळे अनाथ मुलं, तरी 8, 9, 12 अशी. त्यातले काही मुलं विशेष प्रवर्गातली आहेत काही. शिक्षकांना समजलं नाही का, समजा एखादा माणूस घेतला असं स्वच्छता करायला असं नाही? त्यानंतर दाखवलं तो. नंतर काय दाखवलं म्हणजे ज्यावेळेस हे चर्चा वगैरे झाली ना, त्यांची चौकशी सुरू झाली ना, मग तेव्हा चौकशी झाली म्हणून ते समजलं त्यांना. झाल्यानंतर मग त्यांनी ते कुठेतरी एक कागदपत्र दाखवायचं म्हणून मग तिथे त्यावेळेस एक माणूस नेमण्यात आला किंवा मग तिथे झाकण्यासाठी त्यांनी बरंच काय केलं. मग त्यावेळेस तुम्हाला CSR फंडातून मदत केली? CSR फंडातून सगळे कॅम्प्युटर वगैरे फार मोठं त्यांनी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शनिवार रविवार त्यांचं एक माणूस आहे म्हणजे काळे सर म्हणून
हे बाळ कुठले? ते आमचंच बाळ बाल काय रे, शाळेत गेला नाही का? का छाती दुखत होती का? बरे का? काय मग काही मुलं आजारी वगैरे पडलं कसं असतं? आणि त्यांना दवाखान्यात नेतो सर मी. प्रथम उपचार करतो आपण इथं, कारण सकाळी जेव्हा त्याने मला सांगितलं, मी 7:30-8ला उठलो त्यावेळेस त्याला मी पहिलं जिलोसिल दिलं आणि त्यानंतर दवाखान्यात तुला घेऊन गेलं का नाही बाळा? कोण गेलं? मॅडम गेलं. ओके, आता बरोबर वाटते? हा चालते. जेवायला मिळतं का चांगलं इकडे माझ्यापाशी? कसं काय जेवायला मिळतं का व्यवस्थित? काय काय खाल्लं सकाळी? सकाळी भाजी चपाती, भाजी चपाती, अजून दोन भात, खीर. खीर पण खाली का? अरे वा, अजून व्यवस्थित आहे का? मिळतं ना जेवण पोटभर? सर चांगले आहेत का? मारतात का? कितवीला आहे आता? 5वी. काय झालं होतं शाळेमध्ये? काय चोरीचा आळ घेतला तुमच्यावर? ते आमच्या वर्गातले एक आराध्या नावाची पोरगी होती ना, हा, तिचे 10 रुपये हरवले होते. मग तिचे 10 रुपये हरवले होते ना, घाबरू नको नीट व्यवस्थित बस. 10 रुपये हरवले. मग 10 रुपये हरवले म्हणून आमचे मॅडम, आमचे रायबोली मिस आणि कोकणी मिस मुख्याध्यापक आणि आमचे चौथीचे मॅडम त्यांनी आम्हाला गावामध्ये फिरवलं आणि आम्ही बोललो आम्ही पैसे घेतलेच नाही. मग तिथं त्या गावामध्ये 3 दुकानं होती. 3 दुकानामध्ये त्यांनी आम्हाला फिरवलं आणि दुकानदारांना विचारलं की 10 रुपये ह्यांनी 10 रुपयाचं काय घेतलंय का? अख्खे दुकानदार बोलले की ह्यांनी 10 रुपयाचं काहीच नाही घेतलं. मग त्यांनी परत आम्हाला शाळेत आणलं आणि आमच्या रायबोली मिस आहेत ना, त्यांनी आम्हाला शाळेत दिलं आणि बोलले की तुम्ही पैसे घेतले असतील तर खरं सांगा. आम्ही तरी पण बोललो की आम्हाला माहितीच नाही की पैसे कुठे आहेत. नंतर शाळा सुटली, सगळी पोरं बंदे मातरमला बाहेर आली तरी. नंतर त्या आराध्या नावाची पोरगी होती ना, तिची टिफिन बॅग खाली पडली आणि तिच्या डब्याच्या खाली 10 रुपये होते, ते सापडले. ते कळलं का त्या तुमच्या मिसला? हा, काय म्हटलं मिस? तर काहीच नाही बोलल्या. तुम्ही अख्ख्या गावभर फिरत होते का? किती मुलं होती तुझ्यासोबत? 13-14 मुलं होती. ती इथलीच होती का बाहेरची पण होती काही? 5 चौथीची मुलं होती. नाही पण ह्याच आश्रमामधली होती का आश्रमात. कुठली होती? आश्रमामधली, सगळी? हॉस्टेलमधलीच होती. अजून काय काय त्रास दिला जायचा तुम्हाला शाळेत? संडास साफ करायला लावायचे, संडास घाण असायचं संडास ते? दगडे बिगडे काढायला लावायचे. लोक दगडी टाकायचे संडासामध्ये? मुलं आहेत ना ते शाळेतली, हा. ते तिथं येऊन दगड टाकायचे आणि तिथला दरवाजा तोडायचे. दरवाजा तुटला होता तिथला आणि बोलायचे की तिथलं कोकणी विषय आमच्या मुख्याध्यापक, ते तिथल्या बाहेरच्या पोराने दरवाजा तोडला होता ना, बाहेरच्या दरवाजा तोडला तर त्यांनी आमच्या हॉस्टेलच्या पोरांवर नाव घेतलं की तुम्ही दरवाजा तोडला. आणि बाहेरच्या मुलांनी ते होल नाही का संडासाचं, म्हणजे टॉयलेटचं, तिथं आणून दगडी टाकले होते. आणि ते मग आमचे मुख्याध्यापक बोलले की संडास म्हणजे आम्हाला ऑफिसमध्ये बोलून घेतलं पहिल्यांदा आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही संडास घाण करता, तुम्ही साफ करा. मग आम्हाला त्यांनी खराटा, पावडर आणि ब्रश दिला. आम्ही धुवायला पाठवलं आम्हाला. किती मुलांना होती? 5. खूप पोर होती तेव्हा. मग त्याच्यापैकी बाहेरची मुलं किती होती आणि तुमच्या? बाहेरची मुलं नव्हती, फक्त आश्रमातलीच का? मग कसं काय केलं मग तुम्ही? ते खड्डे हात घालून काढले? हा. आणि ते शिक्षक बघत होते का? शिक्षक होते, 4 शिक्षक होते. तुमच्यावर वास ठेवायला करतात का नाही स्वच्छता वगैरे? त्यांच्या डोळे देखत तुम्ही काढलं? हा. काय बोलत नव्हते? तुमचे तर डोळे भरून आले 15चे. उपयोग नाही काही. अहो सर, आपल्याला आई बापा असताना, आपल्याला आई वडील असताना तुम्ही सांगा, सर्वसामान्य आपल्याला बॅकिंग असताना, नातेवाईक असताना आपल्याला आयुष्य जीवन जगताना एवढा संघर्ष करावा लागतो. दुःखाची गोष्ट अशी की यांच्या मागे कोण नाही. आज ही पुढं समाजात पडल्यानंतर जर यांना अशी वागणूक मिळाली, काय होतील? काय होतील सांगा ना. अहो हे चोर होतील. हा, आम्ही नवरा बायको सर, मला मुलबाळ नाही. हे सगळं केलं ना माझ्या बायकोला आई व्हायचं म्हणून हे सगळं आम्ही स्वतः. आज मी जाहीरपणाने सांगतो, बायकोचं मंगळसूत्र नेकलेस मोडून मी 40 ते 50 लाख रुपये कर्ज बिर्ज काढून ही संस्था उभी केलेली.
आता माझ्या बायकोला आई व्हायचं. मी तिला म्हटलं होतं अगं 2 मुलांची आई म्हणत माझ्या नाही, ज्या लेकरांना आई नाही ना त्यांची तू आई होई म्हटलं. लय आनंद आहे. ती जिल्हा परिषद शिक्षक आहे साहेब. तिला मस्त चांगला पगार बिगार इतर शिक्षकांप्रमाणे. कोणाला विचारा, मी संस्था बंद करील, फक्त कोणाला विचारा. 13 वर्षामध्ये माझी बायको एक दिवस, माझी बायको एक दिवस जरी आश्रम सोडून कुठं मुक्कामाला गेलो ना साहेब, तर आता सांगतो मी संस्थेला कुलप ठोकेल कुणी सांगावा. आज विचार करा 13 वर्ष झाले आम्ही कुठे गणपतीपुळे नाही का, कुठे ट्रिपला नाही का, कुठे फिरायला नाही, काय नाही. आणि आज आम्ही जीवाचं रान करतोय या लेकरांसाठी. आणि समाजात जर अशी वागणूक जर मुलं हे लेकरांना मिळत असेल, काय आमच्या जीवनात आम्ही करण्याचा हे नशीब दुसरं कोणी नाही. नाही तर एखादं ना तुम्हाला जर अशा घटना वारंवार जर घडल्या नाही लेकरांच्या बाबतीत, एक तर ही संस्था बंद करील. आणि शेवटचं तुम्हाला सांगतो मी आत्महत्या करील. मला कंटाळा आलाय प्रशासनाचा. मला डिपार्टमेंटने सुद्धा आहे ना, मला गुन्हा मागे घेण्यासाठी ना बालेकर साहेबांनी लागेल तेवढा दबाव आणलाय. तुम्हाला सांगतो मला शेवटपर्यंत दबाव आणलाय. ती नशीब ती त्या मॅडम आहेत जिल्हा न्यायाच्या प्राधिकरणाच्या ते एस पाटील. अक्षरशः वैतागलो मी. मागच्या आठवड्यामध्ये मी त्या मॅडमकडे गेलो. त्या मॅडमला हात जोडून विनंती केली. म्हटलं मॅडम असा प्रकार घडलाय. म्हटलं मॅडम काय त्या बिचारीचं मातृत्व जागा झालं असेल आणि त्यांनी बालेकर साहेबांना गुन्हा दाखल करून घ्यायला लावला आणि तिथून पुढे गुन्हा दाखल झाले. सर बोला. किती दिवस झाले गुन्हा दाखल झाले? आत्ता झाले 8 दिवस झाले असेल गुन्हा दाखल होऊन. मुलं बाळ नाही तुम्हाला का? नाही मला नाही मुलं बाळ काही. ही सगळी मुलं माझीच आहेत ना. मग मला सगळी पोरं डॅडी म्हणतात मला. मी अजून माझं फ्लॅट आहे सर, चाकणला बांगला आहे, माझं नारंगावला फ्लॅट आहे. कोणत्याही लेकराला कधी बी तुम्ही मी कुठं जातो आता वाटलंच तर फक्त विचारा, एक दिवस सांगा म्हणा, एक दिवस असा वार सांगा का त्या दिवशी 15 त्याची बाई कुठं मुक्कामाला गेली. कोणी सांगावं समाजातल्या माणसाने का आम्ही एक दिवस मुक्कामाला कुठं गेलेलं पाहिले, कुठं शिर्डीला गेलेलं पाहिले का, कुठं गणपतीपुळ्याला पाहिले का, कोल्हापूरला देवीला दर्शनाला गेलं पाहिले. अहो चांगल्या चांगल्या ठिकाणी जवळपासचे लग्न सुद्धा असताना सुद्धा डॅडी म्हणतात का तुम्हाला? मला सगळे डॅडी म्हणतात मला. सगळी हा लय भारी लय भारी लय भारी. हा बघ मस्त आहे. जगात एक मिसेसला काय म्हणतात? मम्मी. जगात एक सुखी माणूस मी सर. तुम्हाला सांगतो मला आनंद होतो ज्यावेळेस मी पाळण्यात त्यांना फिरायला वगैरे नेतो ना, पाळण्यात बसून. मला नाही लहानपणी पाळण्यात बसायला भेटलं परिस्थितीमुळं. ज्यावेळेस लेकरं माझी अशी पाळण्यात बसतात मला अशी आटा करतात ना, मला नाही बसायला भेटलं. पण ज्यावेळेस ती मला टाटा करतात ना, मला समाधान वाटतं टाटा करताना. तुम्हाला सांगतो लय हाऊस करतो मी सर यांची. तुम्हाला सांगतो आतापर्यंत यांना हे बघा सर, यांना समाज काढला पाहिजे म्हणून ना, यांना थिएटरला, यांना पिक्चरला, यांना नारंगावचे मकरंद पाटील साहेब दरवर्षी यांना तुम्हाला सांगतो आवर्जून यांना ना शिर्डीला वगैरे नेतात. अक्षरशः नारंगावला सर्कस आली, त्या सर्कसमध्ये का सर पोरांना खांद्यावर घेऊन मकरंद पाटील नाचली होती पोरांना घेऊन. बघा म्हणजे एका बाजूला ज्यांना ही लेकरं कळलीत ना, ती लेकरांना डोक्यावर घेतात. आणि ज्यांना लेकरं कळायला पाहिजे काय त्या लोकांनी अशी वागणूक द्यावी. हा गुन्हा दाखल झाला आता ते किती शिक्षक झाले? 4 जणांवर. काय आता प्रतिक्रिया त्यांची काय आली का? बॉस नका करू गुन्हा दाखल, चुकला आमचं असं म्हणायला वगैरे? नाही सर, तुम्हाला प्रमाण सांगतो. यापूर्वी ना आम्ही ज्यावेळेस 8 महिन्यामध्ये मला 4-5 वेळा ज्यावेळेस पोलीस स्टेशनला बोलवलं ना, त्यावेळेस BDO मॅडम होत्या. त्यावेळेस ते काय मला भावने करून घेतलं तुम्हाला सांगतो बालेकर साहेबांनी. ऐका पंधारी म्हणजे काय असेल ते त्यांचं ते मला माहीत नाही, ते काय ठरलं असेल त्यांचं. पण मला का बोलवतात मला याचं गणित कळत नव्हतं. मला बोलवायची आमचे गुलाबरावची, त्यांना बोलवायचे. मग तिथे BDO यायच्या. मग तिथं ते बालेकर सर मला भावने काय केलं माहिती का? हे बघा पंधारी सर, तुमचं एवढं नाव आहे, तुमची एवढी प्रतिष्ठा आहे, तुम्हाला उंचावर गेलं पाहिजे, तुम्ही उंच जाताना खालचं लई पाहिलं नाही पाहिजे, तुम्ही क्षमा करायला शिकलं पाहिजे. ह्या गोष्टीत जाऊ दे. बघा ते झाली ना आता ही घटना. बघा पंधारी हे सगळं इथं स्टॉप करून टाका. आपण एक नव्या दिशेनं, नव्या आशेनं आणि नव्या उमेदीनं मस्तपैकी लेकरांच्या हिशोबाने आपण काम करू. हो का? माझं तुम्हाला सहकार्य थांबायचं. बरं थांबायचं काय मग? हां आणा कागद आणि फक्त तुम्ही लिहून द्या. इथून मागं मी जेवढे वरिष्ठांकडे तक्रार दिलेत ते सगळे निकाली काढण्यात यावेत. आणि माझी तक्रार नाही. मी काय बावट एवढा काय कारण एवढं त्या पोलीस अधिकाऱ्यांनी एवढं हे करायचं? हा म्हणजे मिटवायचा त्यांनी आतूनच प्रयत्न केला मला. हेतू काय असेल? काय त्यांचं त्यांना माहिती. काय झाली कारवाई त्यांच्यावर? नाही अजून अटक बिटक काय नाही सर, काहीच नाही, काही कारवाई नाही. हे तुम्हाला मी आज सांगतो पुढे भविष्यात त्यांच्यावर ना हे चार्जशीट सुद्धा लवकर पाठवणार नाहीत. शिक्षक जे आहेत तुम्ही ज्यांची नावं घेतली हां ते कुठले? स्थानिक आहेत का बाहेरचे? काही मनसरला राहतात, काही इथं चिंचोलीला राहतात, अशी अवस्था आहे. आता ती सगळी मुलं तुम्ही काढून घेतली की शाळेतून? हा मग मी गुन्हा दाखल होऊ नाही तर नाही होऊ, मी तो नाही विचार केला. स्कूलमध्ये मुलं होती ना, आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्यांच्या हायस्कूलमध्ये का पहिला, दुसरा, तिसरा आपल्या शाळेतला आला. काय बोलता? गावातली एवढी मुलं असून त्यावेळेस एका कोणतं गाव? आंबेगाव असतला
त्यावेळेस ते नाही का रात्रीच खेळ चालली, हा. त्यातल्या कलाकारांनी बाईट दिली, इतकी बाईट शब्द दिली का ज्या घरात काही मुलांना सुखवस्तू असताना काय आणि ह्या लेकरांना कोणत्याही प्रकारचं सुखवस्तू नसताना आज यांनी 10वीच्या याला पहिला 2रा नंबर मिळवला, ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि सर तोच पोरगा आज एक मुलगा आहे ना आता बारामतीला लास्ट इयरला लॉ करतोय साहेब. बरोबर. हा, आणि त्याला लॉ करण्याचं कारण सांगू तुम्हाला काय, तुम्ही त्या पोराला विचारा. म्हटलं बाळा आयुष्यात आहे ना एक काम कर, मला लय अडचणी आल्यात, मला तुला वकीलच बनवायचं म्हटलं, कारण वकिलाचं ज्ञान आलं ना तुला तर तू इतर लेकरांच्या मागे तू ठामपणे माझ्या उभा राहशील. आज तू लास्ट इयरला आहे. ते काय म्हणतो तुम्हाला? डॅडीज म्हणतो. हा डॅडीज म्हणतो. हा, तो फोन लावला तो रडणार सर लगेच 2 मिनिटात. हम्म. हा, तनिष हाजबे नाव आहे सर त्याचं, काय? तनिष हाजबे. अच्छा. आता तुम्हाला सांगतो 6-7 मुलं बजाज कंपनीमध्ये कामाला लागली. हा, स्वतःच्या पायावर उभी राहिली मस्तपैकी. लय भारी वाटत असं. हा छान, काय नाही. मी लेकरांना मी सांगितलंय बाळा एक काम करा. येतात किती मुलं हा येतात तुम्हाला भेटायला? येतात मम्मीला डॅडीला? हा येतात बिचारे. तुम्ही पण कॉन्टॅक्ट मध्ये असता? हा, मी कॉन्टॅक्ट मध्ये असतो. कुठे ती फाईल सापडली? हा, सापडायचं काय, मी माझ्या जवळचे साहेब सगळे कागदपत्र. ती काय आतमध्ये सापडली? नाही आतमध्ये कायच काय, मी सगळं बाळग माझ्या जवळच असते, काहीच घेऊन बसली. मोठा तुकाराम बरंच. महाराज मग आता हे तुम्ही आता ग्रंथच तयार केलाय. मोठा ग्रंथ आहे सर माझ्याकडे, काय अरे सांगायचं आता. बाबा. सर हे पत्रव्यवहार मी आतापर्यंत सगळा रजिस्टर केलाय. या रजिस्टरलाच कमीत कमी मला नाही म्हटलं तरी ना 5-10 हजार रुपये खर्च करावा लागला असेल. आणि पुण्याला जाणे आणि साहेबांकडे हो का त्यावेळेस शिक्षकांनी लिहून दिलेलं वाचही. काय लिहून दिलं? हा दाखवतो ना. हा हे बघा वाचा साहेब. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत नारोडी यांच्या लेटर हेडवर पत्र आहे. ही कोणाची सही आहे? मुख्याध्यापक. मुख्याध्यापक. हे कोणाला दिले? सचिव. मला म्हणजे तुम्हाला दिले. बालकाश्रमातील विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक त्रास न करण्याबाबत. ते म्हणतात विद्यार्थ्यांचे पैसे चोरला गेल्यामुळे विद्यार्थ्यांना काय परिपाठात मारले कबूल करतात. तसेच दुकानांमध्ये नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागते. तसेच इथून पुढे विद्यार्थ्यांना कोणत्याही शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही, त्यांना कोणत्याही प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळणार नाही अशी ग्वाही देते. चुकीच्या वागणुकीबद्दल क्षमा. जी माफी मागितली म्हणजे त्यांनी कबूल केले थोडक्यात. रंगीत असेल ना बघा. मग तुम्ही ते माफ केलं का? कोणचं? म्हणजे ते म्हटले ना का बाबा काय हे केलं मुलांना 2020 मध्ये ना ते माफ केलं तुम्ही? नाही मी काय विचार केला, नवीन होतो, मुलांवर परिणाम त्याचा होऊ नको. सुरुवातीला पहिलीच तक्रारी ते काय रंगीत त्याची झेरॉक्स आणि तुम्हाला तो अहवाल दाखवायचा ना. शिक्षक. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का सर, हा हे एक मला बोलायचे का स्थानिक पातळीवर बीडीओ साहेब स्पष्टच बोलतो बरं का सर. हा हे येऊ दे. बोला. हा हे सुद्धा समाज पुढे येऊ दे सर. हे काय चौकशी अहवाल? हा बीडीओ साहेबांचा आहे ना, हा जो एकतर्फी चौकशी अहवाल आहे बीडीओ साहेबांचा. चौकशी केली का यार? सांगतो ना सर. या कामाला बीडीओ साहेबांनी ज्यावेळी सुरुवातीला चौकशी केली का, त्या चौकशीमध्ये काय केलं सांगू सर, इकडे बघा ना. बोलत राहा. म्हणजे शौचालय टॉयलेट साफ करायला लावता का? नाही. तर म्हणतात का बुवा हे काही तथ्य तथ्यच नाही. आणि ते म्हणतात की आम्ही बाहेरच्या लोकांना सांगून साफ करून बीडीओ साहेबांचे अहवाल. हा सगळा जबाब दिला लगेच त्यांनी मान्य लगेच मान्य केले. काय प्रत्येक जबाबात मान्य केले. आता बा चोरीचा आरोप घेतला, खरं आहे का? बघा ना. तर त्यांनी म्हटलं का नाही, उलट चोरीचा आरोप केला जात नाही, उलट चांगली दडे दिले जातात. लगेच दडे दिले म्हणून लगेच हे कोण होतं येडमट? हा मग सांगतो तुम्हाला सर. अशी चौकशी असते का? साहेब, कोण होतं? नाही व्हिडिओ होते. नाव काय त्यांचं? व्हिडिओ प्रमिला वाळून मॅडम. कुठे येते? आहे ना ते पंचायत समितीला. मग आता त्यांना सांगा ना गुन्हा दाखल झालाय म्हणून. हा मग त्यांची तक्रार मी केली ना सर. सांगतो तुम्हाला बरं का सर. आपण ते पण लेडीज आहेत ना, त्यांनी असं जरा काय मागच्या बाजू माफीनामा लिहून दिला, खरं आहे का? आता पहा, म्हणजे दबाव आणला होता, विविध कर्मी लावून गुन्हा दाखल करेल, धमकी दिली म्हणून माफीनामा दिला होता. यांचं बी म्हणणं धमकी देत आहे. म्हणजे तुमच्या आरोपाचं काहीच याच्यामध्ये हे घेतलं जात नाही, पण हे काय लिहून दिलं का लगेच हेच बरोबर आहे. अच्छा. हा बघा मग काय लिहिलं ह्याच्यात? उपस्थितांसमोर 15 यांच्या तक्रारी मांडल्या. काय आहे ते काढू का बाजू? नाही ठीक आहे, राहू दे. आता ते काय दे आवलच मला जरा. आता ते कशी चौकशी अधिकारी नेमतात, कसं गट विकास अधिकारी सुद्धा त्यांनी निकाल काढले. यांनी चौकशी करायला आले होते. गट शिक्षण अधिकारी होते. त्या गट शिक्षण अधिकारी मुलांचा जबाब नाही घेतला का? मग सांगतो तेच महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात याच्यात सांगतो तुम्हाला, जाहीरपणे सांगतो सर मी. याच्यात दुःखाची गोष्ट अशी का ही जी लेकरं आहेत बरोबर ना सर, व्हिडिओ या नात्याने
सुरुवातीपासून तर मरू द्याच, अजूनपर्यंत हे प्रकरण झाल्यापासून अजूनपर्यंत बीडीओ साहेबांनी याच्यात काय करायला पाहिजे होतं. बीडीओ साहेब प्रकरणामध्ये बीडीओ साहेबांनी सुरुवातीपासून आतापर्यंत मुलांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही किंवा बाळांनो समज इथं आले असते. आजही नाही, ते सांगतो. गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. झाली, मी केलंय ना पत्रव्यवहार. मी आज पत्रव्यवहार कोणी ते केलाय. वाळूंज? त्यांच्या त्या प्रमिलाताई वाळूंज म्हणून मी आता तुम्हाला ते पत्र दाखवतो तुम्हाला. त्यांच्या बाबत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून मी ना बघा. ठीक आहे दिले पत्र. आता आपण मुद्द्यावर येऊया. हा, हा, ठीक आहे, त्यांचा अहवाल तुम्हाला तो ते अहवाल दिसतंय. दाखवायचा, मलाच ते थांबा. काय दुसरा एक योग्य अहवाल तुम्हाला दाखवतो. हे बघा. नाही. हा, तुमच्या जे समितीने चौकशी हे केली बघा, त्याचा अहवाल हा समितीचा हा 4 जण येते. संध्या गायकवाड हे सदस्य आहे बालकल्याण हे समिती अंबिके क्रमांक मॅडम 2 चे. ह्या अंबिका मॅडम ह्या अध्यक्ष आहेत. अध्यक्ष आहेत. हम्म. त्यांच्याकडे काय पद आहे आता ते? बालकल्याण समिती अध्यक्ष. अच्छा, हा हेड आहे म्हणजे बॉस. हा बॉस. सारिका अज्ञान हे सदस्य आहे. आणि परेश खाडीलकर साहेब. ऍडव्होकेट पण असतात. हा हे सदस्य हे सदस्य आहेत. मग ह्या 1 2 3 4 जणांचा हा संयुक्त हा बघा, अहवाल हा आहे. यांनी नाही हा अहवाल वेगळा आहे. दुसरा दाखवतो. यांनी अहवालच्या वरून कारवाई केल्यानंतर यांना पत्र दिलं होतं. पहा कोणाला दिले पहा. हम्म. कोणता अहवाल आहे? हा अहवाल पहिलं पेज कुठे आहे त्याचं? मग हे काय हे सुरुवातीपासून हेच का? हा हेच. म्हणजे एकाच पेज मध्ये अहवाल केलंय का? हा 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 पुणे जिल्ह्यातील या कार्यालयाचा अधीनस्थ असणाऱ्या काय लिहिले सह्याद्री आदिवासी. ठीक आहे, काय भेट दिली त्यांनी असं राष्ट्रीय सण असल्यामुळे नेहमीप्रमाणे चर्चा झाली नाही एकदा. मग काय पंचायत समिती येथे भेट दिली पण गट शिक्षण अधिकारी रजेवर होते. मग काय चौकशी केली त्याचा अहवाल प्राप्त नाही. ठीक आहे. मग सह्याद्री आदिवासी ग्रामीण शिक्षण संस्था संचलित बालगृह मंचर आंबेगाव संस्थेत जाऊन बालगृहातील बालकांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता समजले की संस्थेतील मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत तालुका आंबेगाव या ठिकाणी शिक्षण घेत होती. शाळेतील शिक्षक मुलांना गृहपाठ स्वाध्याय पूर्ण केला नाही म्हणून बेंचवर उभे करून इतर मुलांना टाळ्या वाजवायला सांगत असत. खरं. अच्छा, शाळेचा वर्ग व परिसर बालगृहातील मुलांकडून साफ करून घेतला जात असत. संस्थेतील मुलांच्या सांगण्याप्रमाणे मुलांकडून खराट्याने संडास देखील साफ करून घेतले जात असत. संस्थेतील मुलावर चोरीचा आळ घेऊन सदर मुलांची गावामध्ये ओळख परेड देखील घेतली जात असल्याचे मुलांनी सांगितले. म्हणजे खरं आहे की मुलांनी सांगितले याला. आणि नाही काय नाही यश मिळालं म्हणजे काय हे काही माझी कौतुकास्पद बाब नाही. याचा पाठपुरावाचं करायचं कारण असं आहे का हे जर पाठपुरावा केला नाही तर ह्या लेकरांचं जे काही झालं ते झालंच. परंतु ह्या पाठपुरावा करण्याचा माझा उद्दिष्ट एकच आहे माझा का हे जे यश मिळालं हे यशाचा फायदा एक होणार आहे. का ही बातमी आली शिक्षण विभागाची सगळीकडे महाराष्ट्रात गेली बरोबर ना, तुमच्याकडून जाईल इतर मीडियावाल्यांनी नेली. तर ह्या सगळ्या तुमच्या लोकांचं आणि माझं म्हणणं एकच आहे काय माहिती का ह्या अशा गोष्टी परत इतर कोणत्या जे गरीब लेकरं आहेत आदिवासी असू मागासवर्गीय असू त्या लेकरांकडून इतर शिक्षकांनी अशा प्रकारची कृत्य करून घेणार नाहीत. ठीक आहे, धन्यवाद. असे तुम्ही एवढा लढा दिला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. आता आम्ही सर जे म्हणतात गुन्हा दाखल केलेला आहे आणि अहवाल तर समितीचा आहे तो कोणीच नाकारू शकत नाही. उच्च स्तरीय समिती आहे ती. अगदी बरोबर. तर आपण ते आंबेगाव वसाहत या ठिकाणी जे शाळा आहे जे शिक्षक आहेत त्यांनाही भेटणार आहोत. त्यांचं नक्की म्हणणं काय आहे, यांनी जे आरोप केले किंवा ही मुलं सांगतायत ते खरं आहे का की खोटे आरोप करतायत हे देखील समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स आंबेगाव.